हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग सर्वांना. तर फ्रेंड्स, हा आमचा मुंबईमधील दुसरा दिवस आहे. तर आज संध्याकाळी आम्ही निघणार आहे गावाला जाण्यासाठी, पण त्या अगोदर थोडंसं आम्ही फिरणार आहे. तर आमच्यासोबत तुम्ही पण व्लॉग कंटिन्यू करा. कुठं कुठं जाईन, काय काय करेन आजच्या दिवसामध्ये ते सर्व तुमच्याशी शेअर करेन विथ माय हजबंड नाही, विथ माय कारभारी. फ्रेंड्स, आता मी चाललोय बाहेर फिरण्यासाठी थोडंसं. तर चला. शिवाजी महाराज आता आम्ही ट्रेनच्या खाली उतरणार. बोल ना. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल CST म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल. येस. तर आता आम्ही शॉपिंग करणार आहे. आमच्या कारभारी आम्हाला शॉपिंग करून देणार आहे. द्यायची. मला लय मज्जा वाटते याचे पैसे खर्च करायला, पण हा करतच नाही माझ्यावरती. मला म्हणजे नाही काय एवढं पण काय आती नाही काय, का बालिश आहे आपण. आम्हाला भूक लागली आहे. उलटा कर. उलटा नाही, उलटा. तर फ्रेंड्स, इथे चप्पल तुटली आमच्या एका पॅसेंजरची, त्यामुळे आम्ही थांबलो इथं. चप्पल शिवली. हॅलो 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 हॅलो. हा माझा भाऊ आहे आणि हा एवढा येडपट आहे ना, तुम्ही विचारच करू नका. आल्यापासून एवढं बायकांगत बुनबुन बुनबुन करतोय ना डोक्याच्या मागं. एवढं डोकं उठावलंय. ह्याला कोणीतरी न्या कामाला. झाडू पोचा सगळी भांडी बिंडी घासण्यापासून सगळं काम येतं त्याला. स्वयंपाक करण्यापासून सगळं करेल, पण आमच्या डोक्याचा कटकट जाईल. एवढं माहिती आहे. ह्याची बायको मी माझ्यापाशी ठेवते आता थोडे दिवस. एक पोरगी आम्ही समजू शकतो निवांत मस्त वेग. फ्रेंड्स, इकडे आमची शॉपिंग चालली आहे. अंदर पास के अंदर चले गए तो फ्रेंड्स, हे आहे आझाद मैदान. इकडे आझाद मैदानला नाही का आपला मनोज आहे का, तिथे खेळायला ना एक दिवस. मी इथं मुंबईला. अरे दो कुठे गेली. जोड कुठे आहे. जोड वो 5 आहे 4 आहे. अभी ये झालं का 5 घे. बरोबर झाली. पेट पूजा झाली. आता आम्ही शॉपिंग करणार. ए शुभम येऊ. अरे खाणार रे. तर फ्रेंड्स, आमची शॉपिंग झालेली आहे आणि आता आम्ही चाललो. तरी सुद्धा आमचे 4-5 हजार गेलेत. काय घेतलंय काय माहिती. आणि माझ्या नवऱ्याला स्टार्टिंग पासून हे घे ते घे करत होती. नको नको केलं. नाही 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 चांगलं नाही, असं नाही तसं नाही. आणि यायच्या टायमिंगला हो तू मुद्दामून वरवरचं म्हणत होते असं म्हणतोय. म्हणून मी याला काय घ्यायची इच्छा होत नाही. येतानाच 2 शर्ट घेऊन दिले तरी सुद्धा म्हणजे बोलून नाही दाखवत. पण इथं आलेल्याच त्याला म्हणत होती हे घे ते घे. घेतलं नाही आणि नंतर मग आता बोलतोय की तू बळबळच म्हणत होती घे घे. कसं घ्यायचं माणसाने सांगा. आता दाखव म्हणजे मला हे समजत नाही. जर छान दिसलं तरच कॅमेऱ्यात बघायचं. जसं आहे तसं माणसाने राहू. रिअल असं माणसं आहे. रिअल फेल काय नसतं. फ्रेंड्स, मी मेहंदी काढली, पण आमच्या कारभाऱ्यांनी सगळी वाट लावली. जिथं जाईल तिथं माझ्या नवऱ्यानं माझं सत्यानाशच करतो. कसं आहे काय कसं आहे कसंच आहे तसंच आहे.
फ्रेंड्स इकडे ताईंनी केलं आहे, मच्छी केली आहे, चिकन आहे ना, चिकन केले आणि आमच्यासाठी भुर्जी केली आहे पनीरची. और ये मेरी भाऊजाई है और भाऊजाई काम कर रही है. तर फ्रेंड्स आता आम्ही परत रिटर्न चाललोय गावाला नाही पुण्याला. तर फ्रेंड्स आता आम्ही परत चाललोय गावाला म्हणजे आमच्या घरी पुण्याला. दुपार चाललोय आम्ही. हलणार तर सकाळचं 6 वाजता, पण शुभम 5:30 वाजल्यापासून त्याला उठतच नव्हता. मुंबईला जाणं माझ्यासाठी खूप महागात पडलं असं मी का म्हणते तर तुम्हाला सांगते, माझे ना साधारण 8,500 रुपये खर्च झालेले आहेत. त्यातले 2,000 रुपयाचा मी पॉवर बँक घेतला, तो ठीक आहे कारण तो मला लागायचाच होता. असंही त्याच्यावरती मला इन्व्हेस्ट करायचीच होती कारण माझा आयफोनला माहीतच असेल की आयफोनला जास्त चार्जिंग टिकत नाही आणि त्यातून व्लॉगिंग करणाऱ्या लोकांना तर नाहीच टिकत. तर बाहेर वगैरे गेले खूप प्रॉब्लेम येतो, त्यामुळे मी पॉवर बँक घेतला 2,000चा. ते जाऊ द्या, ते मायनस करा 6,500 रुपये. तर ते 6,500 रुपये आमचे कुठे गेले कसे गेले काहीच कळलं नाही. म्हणजे आम्ही शॉपिंगसाठी गेलो बाहेर आणि भरपूर म्हणजे पैसे गेले, फक्त 300 रुपये खाली माझ्या अकाउंटला राहिले. तर मला पण समजलं नाही आणि मला अजूनसुद्धा मी ते हिशोब लावला नाही आहे की कुठे कसे पैसे गेले ते काय काय घेतलं काय नाही. पण पैसे गेले एवढे, आकडा तेवढा कमी होत होता. आणि बड्डे बॉयला तर काहीच नाही. बड्डे बॉयला फक्त छोटंसं गिफ्ट आम्ही इथून जाताना घेऊन गेलो होतो, एकदम छोटंसं. त्याचं तर त्यामध्ये इन्क्लूडच नाही आहे. आम्ही आमच्यावरतीच पैसे खर्च करून आलो. मला असं वाटलं नव्हतं की एवढे पैसे जातील म्हणून, कारण म्हटलं ठीक आहे किती 2-2.5 हजारपर्यंत ठीक आहे करूया शॉपिंग. पण ज्यावेळेस बघितलं ना बाई, जाताना माझ्याकडे 6,500 रुपये होते पॉवर बँकचे मायनस करून, तेवढे पैसे गेलेले होते. आले ना घरात त्यावेळेस 300 रुपये फक्त जवळ होते आणि बाकीचे कसे गेले कुठे गेले काहीच समजलं नाही. मला वाटतं हे भरपूर जणांसोबत होत असन की आपण काय घेतलं आणि काय नाही समजत पण नाही. आल्यानंतर मी असं वाटते की वस्तू तर एवढ्या नाही आहेत, मग एवढे पैसे गेले कुठं असं पण वाटते. तर जाऊ द्या ठीक आहे. या कारणामुळे मला असं वाटते की मुंबई मला खूप महागात पडली. तर आम्ही एवढा लांबचा प्रवास करून आल्यानंतरनी इकडे जरा फ्रेश होत होते कारण बस अशी फिरून आली पिंपरी चिंचवडवरून, त्यामुळे आम्हाला जरा लेट झालं. मग आल्यानंतर पहिल्यांदा तर फ्रेश झाली कारण खूप असं चिकट अंग झालेलं होतं आणि मुंबईचं वातावरण दमट असल्यामुळे पण ते होतंच. ते नॉर्मल, आपण नवीन लोकांसाठी तर ते नॉर्मलच आहे, त्यात काय वाद नाही. आणि प्रवासाने पण खूप जास्तही झालं होतं. आणि बाहेर असलं की माझं कसं असं फेसवॉश ह्या त्या गोष्टी मी करतच नाही, ते बरोबर नाही वाटत त्यामुळे. आणि म्हणजे घरच्यांच्या लोकांना पाहुणे लोकांमध्ये नाही चांगलं वाटत. तर इकडे मी आल्यानंतर आज काय बाहेर नव्हतो खाणार बाबा कारण खूप पैसे गेले होतं. त्यामुळे ना इकडंच मी आपलं हे लावलं होतं. रोहित बोलला की अख्खा मसूर कर आणि त्यासोबत राईस आणि पापड वगैरे सॅलड असंच आमचा बेत ठरला होता, लोणचं. तर मी इकडे एक मसाला यूज केला, कोल्हापुरी मसाला म्हणून. तर तुम्ही पुढे दाखवीन कारण त्याची मला चव नाही आवडली. मला जो आपण रेग्युलर आपल्या घरचा जो चटणी आणि एक मिरची पावडर वगैरे असते ना, तेच छान वाटलं. कारण या मसाल्याची मला चव एवढी तरी नाही आवडली. रोहितला पण आजचा मसूर नाही आवडला. हा कोल्हापुरी अख्खा मसूर मसाला अजिबात चव नाही. चांगले जर घेणार असला तर नका घेऊ. रोहितला माझ्या हातचा मसूर खूप आवडतो, पण यावेळेस तो बोलला की चांगला नाही झाला. जो मी आमचा घरचाच मसाला वापरतो त्याने खूप छान चव येते. तुम्ही एक रेग्युलर तुमचा घरचा मसाला असेल तोच टाकत जा फक्त, जास्तीत जास्त मिरची पावडर. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक करा, कमेंट, शेअर, सबस्क्राईब सर्वच करा कारण तुमचा सपोर्ट माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. आणि जे मी गेमिंगचं प्रमोशन केलं त्याबद्दल तर मी नेहमी बोलतच असते की त्याच्यावरती ट्रस्ट ठेवत जाऊ नका. ते एक पेड प्रमोशन असतं आणि मी जेवढे लोक मला रिप्लाय येतो त्या सगळ्यांना रिप्लाय करते की ताई हे खरं आहे का, ट्रस्टेड आहे का. तर त्या सर्वांना मी नेहमीच रिप्लाय करत असते की डोंट ट्रस्ट म्हणून. तर तुम्हाला पण तेच सांगेन. तर चला भेटूया आता नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करून जा.